दरवाजा उघड. अर्जुन अर्जुन दरवाजा उघड. अर्जुन अर्जुन दरवाजा उघड. सांग तर खरी काय झालं तुले, काऊन एवढ्या रागात आहे तू? आई जा तिकडे, जा तिकडे बस, मला एकटं राहू दे, एकटं राहू दे मला, जा तिकडे. अरे दरवाजा तर खोल, सांग तर खरी काय झालं काय नाही तर. काऊन मनीषाला घेवायला गेलता तू? काऊन एकटा झाला? काऊन नाही आणला तिले? काय झालं तिथं? काही नाही झालं, काही नाही झालं. आता होईन, जे होईन ते आता होई नाही. तू चुपचाप जाय, बस तिकडे जा. काय झालं? आलं काय? आलं काय अर्जुन? घरी आला काय? हो आला घरी, आणि काही सांगलं नाही, काही नाही. डायरेक्ट आला ना आपल्या रूम मध्ये धसला. मॅट झालं काय माय बहीण पोरग? काही सांगलंही नाही का? काही नाही, डायरेक्ट रूम मध्येच गेला. हो ना, हा तन आला ना रूम मध्ये गेला, मोठा रागात आहे. आणि म्हणते आता होईन, म्हणते काय झालं म्हणतो तर आता होईन म्हणते, जे होईन ते सांगून नाही राहिला काय झालं काय नाही तर. बोल बरोबर, तोडतोच दरवाजा. राहू दे, दरवाजा नको तोडा बापा फालतूच. अर्जुन अर्जुन उघड उघड, दरवाजा उघड. बसू आपण, बसून गोष्ट सांग. तू काय झालं काय नाही सांग. काही नाही झालं बाबा, काही नाही झालं. आता होईन, उद्या उद्या होईन, काय जे काय होईन उद्या होईन ते. इकडे ये तू, दरवाजा उघड. तू दरवाजा उघड, मग गोष्ट सांग, मग बोल मा संग काय आहे. उघड पहिले दरवाजा उघड. अर्जुन दरवाजा उघड. बोल काय झालं? तू सुनबाईले घेवायला गेला होता, एकटाच कसा आला? आणला नाही का सुनबाईले? आणि काय झालं काय तिथं? कोण तू अपमान केला काय? एवढा रागात कोण आहे तू? बोल, चांगलं स्पष्ट सांग, खरं खरं सांग जे आहे ते. आणि तू सुनबाईले घेवायलाच कोण गेला होता? तुले म्हटलं होतो मी घेवायला जाऊ नको आता, घेवायला जाऊ नको आता. गेला घेवाले, सुनबाईले सोबत आणला नाही, रागात आला, तन आला. काय झालं तिथं सांग, सगळं सांग काय झालं ते. नाही म्हणते सुनबाई तुमचीवाली, मी नाही येत म्हणते तुमच्या संग. तुम्ही जा, तुम्ही बुधवारी याच्या म्हणते मला घेवाले, मी आज नाही येत म्हणते तुमच्या संग, अशी म्हणते सुनबाई. बरोबरच आहे बेटा सुनबाईचं. पौर्णिमेच्या दिवशी, पौर्णिमेच्या समोर तुझ्या संग कशी येईन ती? तिनं बरोबरच म्हणलं आज जा तुम्ही आणि बुधवारी ये जा. तर उद्या बुधवारी उद्या चालला जाजो, मग घेऊन येजो. मग रागाचं काय एवढं कारण? बाबा तुम्हाला माहित नाही, खोलकरानं तुम्हाला काहीच माहित नाही, सारं तुम्हाला माहित आहे. असं अर्जुन पण झालं काय? जेव्हा मी म्हणत होती का तिले मनीषाले नको राहू आमच्या संगत चाल, तर तू नसतं म्हणला होता आई राहू दे तिले, तर 2 महिने राहू दे तिले, तिचं मूड चांगलं होईन, फ्रेश होईन, तर तू नसतं तिले राहू दे म्हणलं. आणि आता तूच असा एक आहे की तिला घेवायला गेला होता. काय काय कारण आहे? कोणी काही असं तुला आढळलं का काही? आई हो, मी तिले राय म्हटलं होतं याच्यासाठी थोडं आराम करून ते मूड चेंज होईन, थोडंसं फ्रेश वाटन तिले. बरोबर, मग काय झालं? अरे वावरात जाते ते कामाले, कायचा घंटा आराम करते ते. म्या म्हणलं आराम करून ते वावरात जाते कामाले. आषाढी एकादशीच्या दिवशी वावरात गेली होती कामाले. बरोबर आहे का? वावरात जाणं काय? वावरात कामाले? अरे सरपंच भाऊची पोरगी, एवढा मोठा घर आहे, एवढा मोठा वाडा आहे, वावरात कामाले पाठवलं पोरीले. ते लग्न झाल्यावर आराम करायला 2च महिन्यासाठी राहिली तर. असाच आई, असाच मला बी धक्का लागला होता, जसा तुले धक्का लागला. काऊनच गेली होती ते कामाले? कायच कमी पडलं तिने कामाले जावाले? काऊन गेली होती कामाले? एवढा पैसा नाही का त्याच्यापाशी, मा सासऱ्यापाशी? का पोरीले 2 महिने खाऊ घालू नाही शकत? कामाले धाडते, कामाले पाठवते पोरीले. हो हे तर बरोबर आहे, वावरात कामाला नाही जावाले पाहिजे होतं तिनं. आणि ते आषाढी एकादशीच्या दिवशी असं कोणाच्या वावरात गेलती? तू थांब, त्याला प्रोत्साहन नको देऊ. अजून त्याचा रागाचा पारा चढवतो. कमी करायचा आहे तर. गेली तर गेली बेटा, काय त्याच्यामध्ये फरक पडला? तिच्या हिसाबानं तिले सांभाळूनच गेली असन ना ते. काय होते तर मग गेली तर 1 दिवस. बाबा 1च दिवस नसून गेली, ती रोजच जात असन. काय गरज होती तिले कामाला जावाची? पराठी कापूस लावाली शांत मम्मीची तिच्या वावरात कापूस लावाली, काय गरज होती? मग तेवढ्यानंच काय झालं? मग तेवढ्यानंच एवढा तुला राग आला काय? ते तर झालंच बाबा, ते तर झालंच. मी जात होतो, मी गेलो होतो चुपचाप, तिनं संग येवाचं होतं, मी घेऊन तिले आलो असतो, झालं विषय पण, आपलं सगळं आनंदातच राहिलो असतो. पण बाबा मी जेव्हा घेवायला गेलतो तर त्याच्या पहिलेच माझ असून पुऱ्या गावातल्या बायकायला बोलावून घेतलं होतं. जेव्हा बोलायला चला, जेव्हा बोलायला चला, जेव्हा येणार आहे, जेव्हाही आला, मनीषाले नेते, सगळ्या बायका एक करून सगळ्या बाया आल्या. आणि काऊन जेव्हाही बुवा काय झालं, काऊन नेता, असं तसं सगळे बोलले. हे बरोबर आहे का बाबा? बरोबर तुम्हाला तरी बरोबर वाटलं का? हे घरचं प्रकरण होतं, ते पुऱ्या गावात घुमवायची फिरवायची काय गरज होती? मा सासऱ्याले काय गरज होती पुऱ्या गावाले बोलावाची? असं पुरे गावकरी आलते का? हो बाबा, पुरेच सगळेच आले होते. अम्मा हे तर झोपले गडे, झोपायला लागली. गोल्याचे बाबा गोल्याचे बाबा. हा काय म्हणतो शांते? काऊन काय झालं तुम्हाला? काऊन झोपले?
तयारी नाही करत का? चाला नाही लागत चालताना पंढरपूरले चालताना? मग झोपले काऊन? करा ना तयारी. मी म्हटलं का अंग धुवून तयार असन तुम्ही? नाही नाही शांते, मी नाही येत. राहू दे, तू चालली जाय एकटी, मी नाही येत. काऊन नाही येत तुम्ही? काऊन काय झालं? पाहते ना गोल्या, पाहते ना वावर. थोय बरोबरच पाहते वावर. समजदार आहे, हुशार आहे. तुम्हाला काय वाटते का तो वावर नाही पाहिना? घरीच राहीन. पाहते तो वावर घेवर पाहते. चला. वावराचं नाही शांते, माया सर्दी पोटचा झाला. मला डोकं खूप दुखून राहिलं. कुठं जायची इच्छा नाही होऊन राहिली. एकाएकीत डोकं दुखायला लागलं. काय बोलता? आता मंगानी तर साजरेच होते. 2 घंटे 1 घंट्यातच तुम्हाला सर्दी खोकला झाला काय बापा? काय नाटक करता हो? उठा ना, चला ना. नाही शांते, एकाएकी नाही झाला. ते रात्रीपासूनच होतो. पण कमी होतं, डोकं दुखते नाही. मी म्हणलं चाल जाऊ, पण आता डोकंच खूप दुखायला लागलं. खूपच तडपायला लागलं. तर म्हणून म्हणतो आता राहू दे, आता मी नाही येत. आता जाऊन बी तसंही काय आता पौर्णिमा झाली, एकादशी झाली, आता काय लिहे तरी जाऊ दे ना. आता नाही जाऊ. आता तू चालली जाय, तू जाशील तर मी नाही येत बा. आता माझं डोकं खूप दुखून राहिलं. आणि पाहिन मी आता पुढं दिवाळीत कार्तिक एकादशीला तेव्हा चाललो जाईन मी. तूही चालतो, तू जाशील तर जाय बा. आता तुला नाही थांबवत मी. असं आहे काय? मग आता तुम्ही नाही तर मी कायले एकटी? कायले मी एकटे जाऊ? एवढं काय तासा पाणी चाललं? घरूनच हात जोडून देतो, होऊन जाते. बरं जाय, सांगून दे मग गंगाले, सांगून दे आम्ही नाही येत म्हणून. नाही ते तू आपली वाट पाहत राहतील. हो, सांगून देतो तिले. तुम्ही चालले जा म्हणतो दोघं जण, आम्ही नाही येत. हो दे सांगून, जाय. तसंही काय काम जाऊन आता. राहू दे, देतो सांगून तिले. तुम्ही जा बा. चांगली. कोण कोण येते? कोणी नाही, फक्त हे तयार झाली शांताबाई आणि रामदास भाऊ. ते दोघं, आपण दोघं, बाकी कोण नाही. चालन दोघं तर दोघं, ते दोघं आपण चौघ जाऊ. हो, करा मग पटपट तयारी. जा, अंग धुवा. धुतलं नाही काय अंग आतापर्यंत? मी तिकडे बायाला सांगायला गेलती तर. धुतलो, अंग धुवून तयार हो. तू धुय, जाय खडखटी, जाय अंग धुई, तू धुई आणि हो तयार पटकन. गंगा आहे काय? हो ये ना शांताबाई. हो झाली का हो तयारी गंगा? झाली का रामलाल भाऊ? झाली तुमची तयारी? नाही कुठं हो, तयारी व्हायचीच आहे. आता करतो आता फटफट. तू झाली का तयारी? रामदास भाऊची बी झाली काय? अहो तेच सांगायला आली मी. आम्ही नाही येत, तुम्ही जा बा दोघ जण. आता कोण नाही म्हणतो? तेव्हा हो म्हणले ना, आता नाही म्हणतो. चाल ना, आता हो म्हणले एक वेळा तर नाव काढलं तर जाऊ ना जीव. अहो गोल्याच्या बाबाले आलं बापा, सर्दी पडचा झाला, डोकं दुखून राहिलं म्हणते. ते नाही येत म्हणते. मला म्हणते तू जा. आता मी त्याचं घरी डोकं दुखून राहिलं ना, मी काय येऊ? म्हणलं राहू दे, मी नाही येत. घरूनच हात जोडून देतो, नारळ फोडून देईन एक, घरूनच होऊन जाते. तर मी नाही येत. जा तुम्ही दोघं, जा या. बरं ठीक आहे. रमेशचे बाबा जाऊ दे ना, आपण येण्या जाऊ. आता काय जाऊन बी काय फायदा तिथं? आता जाऊ ना, आता दिवाळीलेच जाऊ ना, आता कार्तिक एकादशीले. आता राहू द्या, आता घरून हात जोडून द्या तुम्ही. एक नारळ आणा, फोडून द्या घरून. होते ना, कुठूनही देव होते. आता तू नाही नाटच लावला, कायले जातं? राहू दे आता. मग जाऊ दे, जाऊच नाही, राहू दे. आपली मोडली तयारी. मग नाही, आमच्यानं तुम्ही नको तयारी मोडा. तुम्ही जा, जात असाल तर. नाही शांताबाई, आता माय बी मन रुसलं. आता मी नाही जात, राहू दे. नाही हो रमेशचे बाबा, नाही जाऊ ना. जाऊ मग कार्तिकले. बरं ठीक आहे. चालन कार्तिकले जाऊ. त्याच्यात काय, कुठं जातो आपण? देऊ एका जागीचा इथंच आहे सारे. कार्तिकले जाऊ. मग चाललो मग मी वावरात. मग आता घरी काय करू? अंग धुतलो, मस्त तयारी केली, मस्त नाश्ताही केलं. आता चाललो मी वावरात. मग ये जो मग तू. हो जा मग, बैल घेऊन चालले जा. मग मी येतो. मग बैल रमेश ना नेले असताना बैल, मी असाच जातो. बस जा. पाय आता आमच्यानं तू नाही तयारी मोडली. तुम्ही दोघं चावून येऊन जाते ना. आता काय शांताबाई, त्या दिवसावरच बरं लागते. जाना अरवाड्या दिवशी बरंही नाही लागत, हुबकल्यावानी लागते. राहू दे, बरंच झालं. माये मन नाही होतं. रमेशच्या बाबांना घाई केली होती म्हणून मी तुम्हाला म्हणाले आली. बरंच झालं, राहू दे. हो नाही तर काय आता काम धंदे आहे ना. त्या दिवशी एकादशीला गेलो असतो तर मस्त झालं असतं. स्वप्न बी असतं. आता काय म्हणतातच. हो ना, राहू दे. चाल ना मग जराशी कमलाच्या घरून येऊ. काय समाचार, काय हाल चाल आहे? तर जवळ रागानं गेला तर ते टेन्शन मध्ये असतील. चल ना जरासं बोलून येऊ. काय कसं काय आहे? फोन आला का नाही आला जवळचा? ते न केला का नाही केला? चाल ना जरासं विचारपूस करून येऊ. हो चाल बरं. माय मनात होतोच का जावानं विचारपूस करा जराशी म्हणून. आता कमला काल आली बाबा, जमत्याम जवळ गेला रागानं, आणि ते आपल्या इकडे आली. आता नंतर मग फोन आला नाही आला, काय आला काय आपल्याला माहित नाही. चल बरं, चल, माहित तर पडन. हो ना बाई, चाल लवकर. तुम तो तब तो जानेगी, चीरेगा दिल जब कोई गम तो तब तो मानेगी. उचल फोन, उचल अर्जुन, फोन उचल.
तुझ्या सासऱ्याचा असन, सासूचा असन, सुनबाईचा असन. उचल उचल पाय कोणाचा होय. हॅलो मन त्याच्याच होय बाबा, त्याच्याच होय, सुनबाईच्याच होय तुमच्या. अरे उचल ना मग, काय म्हणते तर बिचारी टेन्शन मध्ये असन. उचल उचल, काय म्हणते बोल. हो नाही, बिलकुल नाही. आता मी फोनवर बोलतच नाही, आता डायरेक्ट नोटीसच पाठवतो. काय? हो बाबा नोटीस पाठवतो. मला सोडचिठ्ठीच ठेवायची आहे. आता ठेवायच्याच नाही. त्याच्या पोरीला त्याच्याच घरी राहू द्या आणि तिथंच कामाला जाऊ द्या. मूर्खा गाडवा बैला मॅट झाला काय? आता नोटीस पाठवतो म्हणतो, सोडचिठ्ठी घेतो म्हणतो. आताच म्हणजे बाबा आताच काय टाइम झाला, घेतोच मी. नोटीसच पाठवतो. आता उद्या जातो वकिलाला भेटतो आणि बस नोटीस सोडूनच देतो. पागल पण करून राहिला काय रे? पागल पण एवढूशासाठी? हा वावरात गेली कामाला येते माझ्या घरी, तर एवढूशासाठी कोण नोटीस पाठवते रे? कोण सोडचिठ्ठी घेते? मूर्खाचा बाजार. गेलीच काऊन? मी म्हणतो मी घेवायला गेलो तर सगळ्या गावातल्या बायाला बोलावायची कायच गरज होती? मा सांगा आलीच काऊन नाही? अरे बैला तुले तेवढंही नाही समजून राहिलं. एवढे लोक समजवून राहिले तरी तुले समजून नाही राहिलं बे कुत्र्या. दिवस कोणता, मास कोणता? तू 2 दिवस राहून जाता, मग बुधवारी उद्या लागन तर उद्या येऊन जाते 2 जण. असं तर मनाचं होतं मनीषाले का तुम्ही राहून जा, आपण बुधवारी जाऊ. तुम्ही जा म्हणते, तुम्ही जा, आज तुम्ही जा, बुधवारी ये जा. म्हणजे आज राहू बी नका, आज जा बुधवारी ये जा. म्हणजे कुत्रा हो का मी? हळूहळू जा, हट होट करतोय मला. हो हे तर चुकलं कडे मनीषाचं. असं म्हणलं का तिनं? जा म्हणे काय उद्या ये जा. मग आई असंच म्हणे, असंच म्हणलं. जा तुम्ही उद्या ये जा. गावातल्या बायका म्हणायला लागल्या आमची पोरगी आमच्या घरी नाही राहीन काय? तुमच्याच घरी राहीन का? आमची नाही होय का? आमचा अधिकार नाही का? तर मग घ्या म्हणलं, तुमच्याच अधिकार ठेवा आणि तुम्हीच ठेवा. मी नेताच नाही. मी नोटीस पाठवून देतो. येऊन गेलो, कोणाचं नाही ऐकलो. अर्जुन एवढं थोडं मनावर नाही घ्यावं लागत बापू. आपलं नातेदारीमध्ये सगळं सहन करावं लागते बापू, समजलं काय? थोड्यानं तू असा रागा भरशील, समोर जिंदगी कशी काढशील रे बापू. उचल फोन उचल आता. डबल आला. उचलतच नाही, बिलकुल उचलतच नाही. आम्हाला बोलायचंच नाहीये. काय म्हणते? लागत नाही का फोन? लागते ग आई, पण उचलत नाही ते. त्यांना भल्ला मोठा राग आलेला आहे, तर ते उचलतच नाही फोन. लागत आहे, रिंग जात आहे, रिंग तशीच वाजत आहे, पण ते उचलतच नाही. कायचा राग आला बापा एवढा? हा असं बोललोच काय? मी तर काही बोलली नाही, त्या बाप बी काही बोलला नाही. तर शांताबाई, इंदिरा, गंगा ह्याच बोलल्या बापा. हा ना, एवढं काय असं शिव्यानगारी दिली तर एवढा रागाला जवायले? हा असं काय झालं एवढं? काय झालं? जवायले म्हणतो फोन लावते तर उचलून नाही राहिले, मोठे रागानं गेले नाही. एवढा काय रागाला त्याले? सोडचिठ्ठी पाठवतो म्हणते, नोटीस पाठवतो म्हणते. राहू दे ना, जसा गेला तसा, जसा आकडून गेला तसाच आकडून राहू दे. फोन काय लावून राहिली? लावू नको, बिलकुल फोन लावू नको. काय नोटीस येते पाहून घेऊ, सामना करू आपण. कमजोर नाहीये, मजबूत आहे म्हणलं. सरपंच मजबूत आहे, हर्षवर्धन मजबूत आहे म्हणलं. कमजोर दिसतो काय त्याले? तोत्रे आले. आवाज जवाई होय आपला. तोत्र्यान तुत्र्याही म्हणता काय? काही झालं तरी जवाई होय. आपल्या पोरीला नांदा लागते तिथं. जवाई होय म्हणून डोक्यावर घेऊन नाचतो त्याले. जवयाच्या बी काही मर्यादा राहत असते. जवयानं बी मर्यादित राहाव. मर्यादा उल्लंघल्या नाही पाहिजे जवयानं बी. जवाई आपली पोरगी तिथं आहे म्हणून काय एवढी अक्कड दाखवाव काय? आणि जा नाही पाठवत म्हणा, पाठव. कोणती नोटीस पाठवतो तर पाठवू दे, येऊ दे नोटीस, येऊ दे. पाहू त्यालेच पाहू. चांगला खेतुले खाले. नाही हो मनीषाचे बाबा, आता बिघडलं नाही, एवढं काम बिघडलं नाही. तुम्ही जवयाच्या बाबा संग बोला. हा काम बिघडवू नका. बिघडले त्या जवयाला थोडासा राग आला, नादान बुद्धी आहे, पोट्ट आहेत म्हणून राग आला. तर आपल्याला बिघडवायचं नाही, आपल्याला जोडायचं आहे. हा पुरी पोटशी आहे. हा काय कुठं जाण मग लेकरू घेऊन? पाहू समोर काय होते तर पाहू. तो दे पाठवते का नोटीस? लेकाचा देण करून नोटीस पाठवते का? तो धमकी देऊन गेला. टेन्शन घेऊ नको, फोन लावू नको. त्याचाच 8 दिवसात फोन येते आय बीन तो. बरं ठीक आहे, मी जातो. टेन्शन घेऊ नका मनीषा बाई, टेन्शन घेऊ नको. तुझ्या घर तोडत नाही आम्ही, ठीक आहे? जुडवूनच तुझ्या घर कसंही असलं तरी ठीक आहे. आणि तुलाही चांगलंच राहायचं. तू टेन्शन घेऊ नको का माय बाबा काय बोलते म्हणून. नाही बाबा, मी काही टेन्शन नाही, मी काहीच नाही. ते रागाने गेले, आई म्हणायची म्हणून मी फोन केला, नाही तर मी तर फोनही नाही करत. बस असंच कडक राहावं पोरीनं. बस चल, फोन घेऊन आला तर उचलून घे जा, बोल जा काय म्हणते तर ऐकून घे जा. आता लावू नका तुम्ही फोन, ठीक आहे? उचलला नाही त्यानं तर. बरं ठीक आहे, नाही लावत. काय बोलताय? एकदम नोटीस का? पागल झाला काय अर्जुन? एकदम नोटीस म्हणते. हा खेळ होय काय? लग्नच म्हणजे खेळ होय काय? नोटीस वर आला मॅट वानाचा. दे बरं फोन, दे बरं त्याने, बोलतो मी. घे रे बोल. नाही म्हणते हो, नाही बोलत म्हणते बापा तुझ्या संग. ऐकत नाही, रोग कोणाचं नाही ऐकून राहिला तो. आता उद्या जातो म्हणते वकिलापाशी कोर्टात, आणि नोटीस धाडतो म्हणते तिथं आनंदपूरले त्या वहिनीच्या घरी. हा पाय ऐकूनच नाही राहिला. त्याचा बाप बी भला समजावून राहिला तरी नाही ऐकून राहिला. आता तू कर बाई जरासं, येऊन जाय नाही तर इथं समजाव बापा, भावाले समजाव जरासं. हा जीवन खराब नको करू म्हणा.
चांगली आहे, सुनबाई चांगली आहे, तशी पोरगी भेटत नाही. हा, चांगले पोरी आता पोरगी भेटून नाही राहिल्या पोरी, आणि दुसरी कोणती भेटून आले. बरोबर आहे, ठीक आहे, ठीक आहे. मी पाहतो बा, मी आता जरासं पाहतो. हो, येतोच मग आणि समजावतो त्याला, मान तरी समजन. काय झालं काय नेमकं आई, काय झालं? अहो काही नाही, नेलं होतं इनिवायानं, आम्हाला नेलं होतं, आम्हाला चौघाला नेलं होतं. तर मनीषाले नाही पाठवलं संघ आमच्या, तर राहू दे म्हणे आता मनीषाले, आता 5वा महिना करूनच आम्ही पाठवतो म्हणे. तर राहू दिलं. मी तरी नाही म्हणू, मी म्हणू का मी पाठवून देतो म्हणून मग 5वा महिना करायला आमच्या संग आम्ही घेऊन जातो म्हणलं. तर बोललं ना हे अर्जुन, राहू दे म्हणे, राहू दे, तिची इच्छा आहे राहायची तर राहू दे म्हणे, 2 महिने राहीन म्हणे. हा, अर्जुनच राहू दिलं तिले, असं अर्जुनच तिथं राहू दिलं. मग काय जमलं त्याले. हा, तर मग आता आषाढी एकादशीच्या दिवशी अशीच वावरात गेली असं ते. तर ते आता काय माहित काय झालं काय नाही, काहून गेली काय नाही, मलाही माहित नाही, एवढं समजलं नाही. आता ते समोरासमोर बोलतील तेव्हा होते ना, पोट्ट काही सांगून बी नाही राहिलं, फक्त एवढं म्हणते वावरातच गेली होती कामाले, काहूनच गेली वावरात, अशा ह्या कारणानं तो तिले घेवाले गेला आखाडीच्या समोर. तर त्यानं पाठवलं नाही बाबा, आता आखाडी आहे, पहिला सण आहे, पौर्णिमा आहे, पोटशी पोरगी आहे, तर काय बा आम्ही पाठवतो नाही पाठवत, 2-3 दिवसानं लागन तर पाठवतो असं म्हणलं त्यानं. बरोबर आहे ना, मग त्याचं काय चुकलं तर बरोबरच आहे. मग हे आपल्या 4 जूनला नाही समजून राहिलं ना. हा, काहूनच नाही पाठवत म्हणे, मला आजच नेवाचं आहे तिले. आणि मग मनीषा नाही म्हटलं वाटते का काय, तर का जा तुम्ही, मी बुधवारी येऊन जा, बुधवारी घेवाले मले असं म्हणलं म्हणते. आणि गावातल्या बाया बोलावल्या म्हणते, इनबाईनं जवायले बोलाले, तर गावातल्या बायाही बोले म्हणे का तुम्ही पोरीले कसं नेता असं तसं. आणि मग तव्हा याले आला बापा राग आला ना, आला तन आणि तिथंच बोलून दिलं म्हणते का नोटीस पाठवतो मी, आता ठेवा तुमची पोरगी तुमच्याच घरी, मी नाही नेत, नोटीसच पाठवतो, सोड चिठ्ठी देतो, असं करून आलं बापा घरी. आता घ्या, आता काय करतो, आता देवा काय सोड चिठ्ठी. हा, याच्याच मनानं काय, आता लग्नाला झालेच किती टाईम, आणि ह्या एवढूशा फडतूस कारणासाठी ह्या सोड चिठ्ठी देऊन राहिला मूर्ख आहे कनी. हे जमलं नाही आई, बरोबर आहे, एवढूशा कारणासाठी कोणी सोड चिठ्ठी देते काय पागल आहे गड्या. हा ना, त्याची काय ते ट्रेनिंग गिनिंग त्यात तिथं नाही जात का तो, ट्रेनिंगला धाडणं त्याला, पोलीस मध्ये झाला ना तो सिलेक्ट, घरी काय करते तो, त्याची तारीख केव्हाची आहे म्हणते ना ट्रेनिंगची, तारीख आली का जाईन म्हणते. आता ह्या मंदातच दांगडो केला त्यानं. बरं पाहतो मी, येऊन जातो उद्या, पाहतो त्याला समजावून जराशी. अमय, पंढरपूरला जाणार होते ना हो तुम्ही, काहून गेल्या नाही? केलं, कॅन्सल केलं तिथं जाणं. आता गोल्याच्या बाबाला सर्दी परसा झाला, रातपासूनच झाला, पण आता त्याचं डोकं जास्त दुखून राहिलं तर नाही येत म्हणे. मग मी एकटीच काय जाऊ म्हटलं, गंगाले म्हणाले गेली, आम्ही नाही येतो, गंगा म्हणते आम्हीच काय जाऊ, आम्ही नाही जात. मग यायचंही मोडली तयारी ना आमची मोडली, झालं, केलं कॅन्सल. कमला केली काय, फोन घेऊन आला जवळचा, मोठ्या रागानं गेले बापा घरून. हा, सोड चिठ्ठी पाठवतो म्हणते, काय फोन घेऊन, फोन आला का नाही, तू केला का नाही केला, तिकून आला का नाही आला? अहो तिकून तर नाही आला फोन, पण मी म्हणलं बाई मनीषाले जवळ रागात गेले तर करून पाय बापा जरासा फोन. तर मनीषानं केला फोन, 2-3 वेळा रिंगा वाजवल्या बाई. हा, फोनच नाही उचलला जवळानं, जरासं होऊन आहे का, हा नाही उचललाच नाही ना. काय फोनही नाही उचलला जवळानं, म्हणजे काय एकदम मनावरच घेतलं का जवळानं, आता खरंच पाठवते का बापा सोड चिठ्ठी, काय माहित बापा. हा, हे मनीषाचे बाबा तर म्हणते का धमक्या देते म्हणते, जवळ काय पाठवत नाही घेतात म्हणते, असे म्हणते बापा ते. आम्हाला तर भलं हे लागून राहिलं बापा, कायच होईना आता मापोरीचं. म्हणजे कारण तेच आहे ना कमला, का मा वावरात कामाला आली त्याच कारणानं जवायला राग आला ना. हो शांताबाई, त्या दिवशी कामाला आली ना तुझ्या वावरात पराठी लावाले, बस तेवढ्यानं काम बिघडलं ना. मग जवाई बुवाला सांगत नको ना का ते कामाला गेली म्हणून शांताबाईच्या वावरात. हा, मनीषानं तिनंच सांगितलं, काय नाही का मॅड, तिनं कायला सांगायला पाहिजे होतं का मी कामाला गेली म्हणून. हा, नवऱ्याला साऱ्या गोष्टी सांगत असते का, तेवढी नाही समजत का तिले, तू तेवढी नाही शिकवली काय व कमला पोरीले. आता काय एवढ्या गोष्टी शिकवायच्या बापा. हा, दिलं सांगून गोड बोलण्यामध्ये. बरं चाल, सांगितलं भोड्या मनाची आहे तिनं सांगून दिलं, पण एवढूशानं जवळ बोल, एवढूशानं एवढा राग. हा, समोर पुरी जिंदगी बाकी आहे, काय होईन अशानं. हो बाई, आता मी काय करू बापा. हा, जाऊ दे, येईन तर येईन, नाही तर राहीन, सोड चिठ्ठी पाठवून तर देऊन जाय तिकडे म्हणून जाय. आणि खर्च घेऊन घेईन चांगला 10-12 लाख रुपये, लेकराचा बी जिंदगी भरायचा आणि तिचा बी. काय वा नाही, खर्च काय पोरीले झुरत ठेवशील काय, नाही बापा. असं करूच नको तू, जेवढं जुडवणं होते तेवढं जुडो, तोडाचं काम नको करू. मग काय करू आता, त्याच्या मागं लागाव का, घ्या न्या मापुरीले मापुरीले काय गरज आहे त्याची. गरज तर कोणाची नाही व, त्यालाही गरज नाही ना, तुझ्याही पोरीले गरज नाही, पण त्या होणाऱ्या लेकराले गरज आहे ना मायबापाची. त्याचं काय होईल मग, असं होतं तर त्यानं करायलाच नाही पाहिजे होतं लेकरू. असं करतेत बाई. हा, लग्नाला 1 वर्ष नाही होत लेकरं होते आणि मग असे करतेत. हा, गलत आहे ना, हे चुकीचं आहे. हा, तुझ्या जवायला खडकावलं पाहिजे थोडंसं, तुझ्या जवायला चांगली घेतली पाहिजे आडव्या हाताने तुझ्या जवायाची. हा, तेव्हा तर तो सुधरण, नाही तर उलीशानं असाच फुगत जाईन, सोड चिठ्ठीवरच येत जाईन डायरेक्ट. तुम्ही हलक्यात घ्यान तर
मग काय करू तो आता? जावा का मग त्याच्या घरी तिथं खडकावाले? हो बिलकुल, फोन नाही उचलून राहिला ना तो, तर सोड तो. काय म्हणते ते, नोटीस जेवायची वाट नको पाहू. चाल मी येतो लागन तर. हे गंगा बी येते. नाही हो गंगा? हो तयार आहो मी. काही जावं लागते? चांगलं धुनकून येऊ, चांगलं खडकावून येऊ का? आमच्या घरी पोरगी कामाला गेली जराशी तर तुया खोपला आणि तुझ्या घरी कामच नाही करत का? हा ना, तेच तर बापा. जराशी काय आता कायच बोलू, आता बोलायला काही आहे बी नाही. नाही कमला, ह्या पहिल्यांदा होय जवायाचा राग. ह्या पहिल्यांदा रागालेच तुला उतरावा लागल, नाही तर समोर चालून लय त्रास देईन आणि लय तुम्ही परेशान व्हान जवायला सुधरवलं नाही तर ह्याच टायमाला ह्याच स्टेजवर जवायला सुधरायची गरज आहे आता तुले. कसा राग येते त्याला एवढ्याशा गोष्टीचा. तर मग काय करा, चालता काय मग तिथं? हो चाल, कर फोन तुझ्या इनीले फोन कर. येतो म्हणा आम्ही. पण बरं वाटतं ना आपलं तिथं जाणं. हो बाई, बेज्जती की केली तर मग काय करत? अहो काय बेज्जती करून थो बोलता येते काय? हिच्या जवायले बरोबर चाचा करते ना. पाहू ना, वाट पाहू. येईनच थोच येईन इथं आल्यावरच त्याची धुनको चांगली. अजून मी सांगतोच मग ये जा मग. नाही कमला, त्या दे ह्या बी मोठा राग आला त्याले का आम्ही आलो म्हणून. तर तो इथं आल्यावर तर नाही, त्याच्या घरी जाऊन धुनको आपण. त्याच्या घरी जाऊन त्याले बोलू, त्याले त्याच्या घरी जाऊन त्याची काढू चांगली इज्जत उतरू त्याची. त्याच्या घरी जाऊन, आपल्या घरी नाही, आपल्या घरी तर आला तर मानधन करू आणि त्याच्या घरी जाऊन त्याची चांगली काढू. हो काय मग चालता काय मग उद्या? हो चालच तू उद्या. मी बाहेरपर्यंत डाक्टरपर्यंत गेली होती, मी समजावली. रामलाल भाऊ बी समजावे, ऐकत नाही बिकत. आणि असं बसला गाडीत. चल का ड्रायव्हर म्हणून चालला गेला. जराशी मोठ्या धाटाचं मानमर्यादा नाही त्याले, त्या जवायले. बरं चालाच बरं उद्या मग. आणि पाऊस त्याला आता काय आपल्याला बोलते का काय करते तर पाऊस आता एवढ्या गोष्टीसाठी तो नोटीस पाठवते का म्हणून. चाल जा बरं मग उद्या जाऊच आता. हो नाही तर काय तर असं सहन करायला लागत जवायचा राग घे. आपला राग दाखवा लागते, मग आपली तिसरी आग खोला लागते. चला मग उद्या जाऊ मग. आता यवतमाळले जवायाच्या घरी जवायाचेच उतरवाले. तर उद्या काय होते हे जाणून घेवासाठी उद्याचा भाग नक्की पाहिजे. ठीक आहे.